नमस्कार मित्रांनो, चुलीवरची चव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी आले होते भिलटेकला। तर शंभूशेठ महाराजांचं प्रसिद्ध असं देवस्थान आहे। हे अमरावती जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि पुस महिन्यामध्ये इथं एक महिना यात्रा चालते। तर भिलटेकमध्ये अमरावती जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व भाविक इथं दर्शनाला येतात। आणि तर इथे मी सोमवारी आली होती दर्शनाला। हे बघू शकता तुम्ही, खूप लोकांची गर्दी एवढी होती ना की खूपच गर्दी होती इथं। तर इथं प्रसिद्ध अशी भेल मिळते। तर मी भेल खाण्यासाठी सुद्धा गेली। तर ताईला म्हटलं तुमची प्रसिद्ध भेल आहे तर दाखवू का सर्वांना कशी करता म्हणून। तर ताई म्हणे काढा ना। तर त्यांनी मुरमुरे घेतले आणि त्यामध्ये फुटाणे टाकले। हे कांदाची पाल आणि कांदा चिरून घेतलेला आहे। आणि हे बघा ते टमाटर चिरून टाकत आहे, जे हातानेच तोडत आहे असे त्यामध्ये टाकत आहे। खूपच छान अशी भेल झालती। तर एक म्हणजे अर्धा लिंबू पिळला आहे त्यांनी, हे बघा। आणि यामध्ये टाकत आहेत ते म्हणाले सरसोचं तेल आहे, तेल टाकलं त्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलं आणि हाताने अशा फिरवून घेत आहे। तर याच्या पहिले त्यांनी चटणी, मीठ, हळद आणि धने पावडर, आमचूर पावडर हे त्याच्यात टाकून घेतली होती। ते बघा भेलीचा रंग सांगणार आहे, ते मस्त करत आहे। आणि एक वेळ या यात्रेमध्ये येऊन बघा आणि या यात्रेमधली भेल खाऊन बघा, खूपच मज्जा येते हो। फिरवत आहेत मस्त, म्हणजे ते मसाले सर्व त्याच्यामध्ये मिसळून जातात। त्याच्यात सर्व त्यांनी टाकून घेतलेलं आहे आणि आता कागद फाडत आहे, ते कागदामध्ये देतील। आणि तिथंच एक मुलगा म्हटला ताई भेल खूप मस्त लागते। मी म्हटलं हो का, तर त्याचा पण मी व्हिडिओ काढला आहे। तिची भेल म्हणे प्रसिद्ध आहे म्हणे, मी तर हरवेळेस ताईपाची भेल खातो म्हणे आलो तर। हे बघा, याची किंमत जास्त नाही आहे, फक्त 10 रुपये प्लेट आहे आणि खायला एकदम चविष्ट। हे बघा, तर हाच तो मुलगा आहे, तो म्हणे इतकी भेल मस्त लागते। ते बघा निंबू पिळत आहे मस्त आणि खात आहे। हे बघा त्याची ॲक्शन बघा, वा मस्त। तर आता 488 सबस्क्रायबर झाले आहे आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।